1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, तुमच्यासाठी आम्ही नेहमी शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. तर हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जे येणार आहेत ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. तर आता मी आहे विट्यामध्ये आपल्यासोबत ऊस जे शेती करणारे शेतकरी आहेत ते प्रगतशील बागायतदार आहेत. ते कसे ऊस शेती करतात, काय करतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. नमस्कार. नमस्कार. परिचय एकदा सांगा, तुमचा पत्ता. माझं नाव केदारी बाळकृष्ण सूर्यवंशी, सूर्यनगर विटा. बर. आणि तुमच्या मुलाचं बलराम केदारी सूर्यवंशी. आता किती एकर आहे तुम्हाला टोटल रान आहे? मग 10-12 एकर आहे. 8 एकर शेती ऊसाचं क्षेत्र आहे आमचं. बर. ते पण कोरडभाऊ क्षेत्रच असल्याने आहे. माळाचं पूर्ण माळाचं क्षेत्र आहे, म्हणजे माळरानच आहे. माळरानच आहे. बर. मग आता ह्या सगळ्या माळरानाला पाणी कुठून आणताय मग? पाणी तलाव आहे, विहिरी आहे त्या. बर. डवळेश्वर इरिगेशन तलाव आहे, विहिरी आहे त्या. मग पाणी कधी कमी पडत नाही का? पाणी कमी पडत नाही. डबल ड्रीप आहे ऊसाला. 4.5-5 फुटी सरी आहे, डबल ड्रीप आहे. बर. ह्या सगळ्या 8 एकरामध्ये तुम्ही ऊसच करता का? ऊसच करतोय आम्ही. कधीपासून करताय? 4 वर्ष झालं. आता हे तुम्ही दोघच हे सगळे नियोजन बघता? दोघच. ओके. तुम्ही ऊस शेतीमध्ये काय बघता नक्की? तुमच्याकडे काय विभाग आहे? खातं सोडायचे, ट्रीटमेंट सोडायची, बरं इकडे तिकडे रोगही कुठला आलाय काय. बरोबर. एवढं सांग. टेक्निकली ज्या प्रॉब्लेम येतात शेतीमध्ये ते तुम्ही बघता. हो. खातामध्ये काय काय सोडत असता मग? जे काय आवश्यक आहे ते NPK, परत आपलं जीवाणू वगैरे हे सगळ्या गोष्टी सोडत. आता हे जे डोस द्यायचे असतात ऊसाला, त्याची कशी? आता ऊस लागवडीपासून कसं नियोजन? ऊस लागवडीपासून ऊस जायच्या 1 महिना अगोदर 4-4 दिवसाला खातं कायमस्वरूपी चालू असतात. बर. खातं तुम्ही म्हणजे डोस देता त्याला? हो. आता ही मारहाण नाही तुम्ही म्हणताय, तर ह्यात ऊस येतोय चांगला? येतोय, 1 नंबर मध्ये येतोय. तुम्ही जास्तीत जास्त आतापर्यंत एकरी किती उत्पन्न काढले? आम्ही 2 वर्षाच्या पाठीमागे 158 टनानं एकरी अवरेज काढले. बर. म्हणजे इतकं 158 टन एवढं जास्त निघालं होतं? हो. त्याचं हाय हजार रानात. ओके. म्हणजे ऊसाच्या जी शेती केली जाते, म्हणजे लोक म्हणतात की ऊसातून उत्पन्न निघत नाही किंवा कमी टनेज मिळतं, असं काय काय ठिकाणी बघायला मिळतं. तर तुम्ही एवढं विक्रमी उत्पादन काढले, तर त्याचं काय रिझन, कसं काय, त्याचं कारण काय? दर 4 दिवसाला सांग की. दर 4 दिवसाला खातं होती. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला बेवड होता मिरचीचा, शिमला मिरचीचा सगळ्यात जास्त खातं वगैरे जास्त असते. त्यामुळे हिरवळीची खातं जास्त पडली रानाला. आणि पहिल्यांदा ऊस केला त्याच्यामुळे ते 158 टनाचं उत्पन्न आम्हाला निघलं. नंतर आम्हाला आता 100, 110, 120 पात्र आम्ही जातोय आता. ते आता 2-3 वर्ष झाले ते लागूनच आहे. बरं. कुठल्या जातीचा वापर जास्त तुम्ही करता? आपण आता 3 वर्ष 86-0 केला. आता 10,000 एक लावून बघितलंय. बघूया अपेक्षित उत्पन्न 100 टन धरलंय आम्ही. काय निघाल ती बघूया आता. बरं. किती कांड्याला आता ऊस आहे तुमचा? 26-27 कांड्या ऊस आहे. आणि तो ऊसाची जात कुठली आहे? 10,001. 10,001. तुम्ही आलटून पलटून वेगवेगळ्या जाती? ओके. ह्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कसं काय भेटलं किंवा कसं घेता तुम्ही? पहिला मार्गदर्शन आपण सुरेश माने पाटलांचं घेतलंय. दुसऱ्यांदा आपल्याला जे आपण औषध घेतोय त्यांचं एक मार्गदर्शन अक्षय शिंदे नाव आहे. आणि ह्यांचे काय बरोबर बाबांचं पण आहे मार्गदर्शन. आणि तुम्ही पण लक्ष वैयक्तिक देता. त्यामुळं आता शेतीमध्ये ह्या उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन हे पहिलं घेतलंच पाहिजे. कारण बिन मार्गदर्शनाचं आपण काही करू शकत नाही. आज करू उद्या करू असं होतंय. त्यामुळं आपलं वेळ काढून आपण बाजूला होतोय, पिकाचं नुकसान होतंय. त्याला 3-4 दिवशी आपण देऊ शकत नाही ना. राईट टाइम राईट ऑपरेशन जे म्हणतात का नाही, ते झालं पाहिजे शेतीला आता. बरोबर. जास्त गरज आहे त्याची. बरोबर आहे. यामध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा काय वापर केलाय का? ड्रीप आहे आपलं सगळं, म्हणजे खातं सोडायला STP वगैरे सगळं म्हणजे आहेच. आणि ह्या ऊसाला आजपर्यंत 24 फवारण्या झाल्या त्या. त्यातल्या 16 फवारण्या आम्ही स्वतः मारले त्या खालनं STP पंपनं. आणि बाकीच्या फवारण्या ड्रोननं घेतल्या त्या. ड्रोनचं फवारणी सक्सेसफुल आहे? 100% सक्सेसफुल आहे. फक्त औषधाचे त्याचे जे प्रमाण आहे ते 50% पाहिजे.